नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समासबद्दल पूर्ण जाणून घेणार आहे विथ ट्रिक्स सोबत। आता कसं सांगणार आहे मी तुम्हाला, यामध्ये ट्रिक्स पण सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं समास कसं झिरो नॉलेज असेल तो तर डायरेक्ट त्याला कधी हाय नॉलेज पर्यंत आपण समास यामध्ये शिकणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला समासचा फुल फील करून देणार आहे की आतापर्यंत तुम्ही असा व्हिडिओ कधीच पाहिला नसेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता नेमकं समास काय ते आजवर जाणून घेऊया की जेव्हा दोन पद एकत्र येतात तेव्हा सामासिक शब्द बनतो। आणि नंतर काय म्हटलं, म्हणजे कसं म्हटलंय, जेव्हा दोन पद एकत्र येतात, म्हणजे जसं कसं काय म्हटलंय, आता पहिलं पद आहे समजा, हा एक पद आहे आणि नंतर दुसरं एक पद आहे, एक पद आणि दोन पद जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, सामासिक शब्द बनतो। आणि ज्या क्रियेने हे दोन एकत्र आले, जी क्रिया आहे त्याला आपण समास म्हणतो। अशा प्रकारे आता पूर्ण आपण एक बेसिक पासून पाहून घेतलं, समास काय म्हणते की जेव्हा दोन पद एकत्र येतात तेव्हा सामासिक शब्द बनतो आणि त्या ज्या क्रियेने तो शब्द बनतो त्याला समास म्हणतो। आता समासाचे मुख्य आपले किती 5 प्रकार आपल्याला माहिती आहे, केवळ समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास। आता आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला केवळ समास दिलेला नाहीये। त्यानंतर आणखी सांगायचं झालं तर आता तत्पुरुष समासाचे पुन्हा दोन मध्ये काय रूपांतर होतं की व्याधिकरण एक समानाधिकरण। आता व्याधिकरण मध्ये पुन्हा मग विभक्तीनुसार पडते भेद आणि व्याधी समानाधिकरण मध्ये कर्मधार आहे, द्विगुण, नन, त्यानंतर आणखी काय म्हणतात प्रादी, उपपद, हे तत्पुरुष समासाचे पूर्ण प्रकार आहे। आता त्याआधी जाणून घ्यायच्या अगोदर आता एक बेसिक आयडिया ध्यानात ठेवूया की आपल्याला पूर्ण समास ह्या रूलवर आपला पूर्ण समास असणार आहे। म्हणजे काय रूल आहे ते बघून घेऊया। आता काय म्हटलंय, केवळ समास। आता केवळ समास म्हणजे काय म्हटलंय, नुसते दोन पद एकत्र येतात। आता केवळ समासात काय म्हटलंय, नुसते दोन पद एकत्र येतात। जसं की समजा एक पद असेल आणि दुसरं पद असेल, फक्त एकत्र आले, एक आणि दोन असं झालं, तर ते काय झालं, केवळ समास नुसतं असं। नंतर पुढे पाहायला गेलं तर अव्ययभाव समास। आता केवळ समास आपल्या सिलेबसला नाही, त्यामुळे मी एवढं काही डिटेलमध्ये याला सांगत नाहीये। पुढचे तुम्हाला सगळं एकदम फील सांगतो घेऊन त्यांचा, मग तुम्हाला एकदम फील आला पाहिजे यामध्ये। त्यानंतर अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास। आता अव्ययभाव समास। आता अव्ययभाव समास मध्ये काय म्हटलंय की अव्ययभाव आहे, तर यात काय म्हटलं, पूर्वपद प्रधान असतं, तत्पुरुष समास यात उत्तर पद प्रधान असतं, बहुव्रीही समास यात तिसरं पद मध्ये प्रधान असतं, म्हणजे दोन पद सोडून तिसरा पद प्रधान असतो। आपला जो सामासिक शब्द फक्त दोन ह्या पदानेच बनतो, पण हे दोन सोडून तिसरा कोणता जो पद असतं, म्हणजे काय तिसऱ्या पदालाच इथं जास्त प्रधान महत्व दिलेलं असतं। नंतर जे द्वंद्व असतं, द्वंद्व समास, यामध्ये दोन्ही पदाला जास्त महत्व दिलेलं असतं, हा असतो द्वंद्व समास। आता हे तुम्हाला एवढं सिंपल ध्यानात ठेवायचं, अव्ययभावामध्ये पूर्वपद प्रधान, तत्पुरुष समासमध्ये उत्तर पद प्रधान, बहुव्रीही समासमध्ये तिसरे पद प्रधान आणि द्वंद्व समासमध्ये दोन्ही पद प्रधान। आता ह्याच्यावर आपला पूर्ण आता समास चालणार आहे। आता सुरुवात करूया। आता काय सांगितलंय समासमध्ये, आता समासमध्ये पहिला पाहतो आपण केवळ समास। आता केवळ समास म्हणजे काय, दोन पद एकत्र येतात त्याला काय म्हटलं, केवळ एकत्र येतात वगैरे, त्याला काय म्हटलं, केवळ समास म्हटलं, फक्त दोन पद एकत्र आले असतील। आता हे आपल्या सिलेबसमध्ये नाही, त्यामुळे आपण याला घेत नाही। आता पुढे पाहतोय तत्पुरुष समास। तत्पुरुष समासमध्ये कसं असेल की उत्तर पद प्रधान असेल। तत्पुरुष समासात उत्तर पद प्रधान असेल, जसं काय सांगताय, नील कमलम। आता नील कमलम म्हणजे निळे असे कमळ, नील कमलम। आता एक सांगायचं झालं उत्तर पद। आता नील कमलम मध्ये काय झालं, निळे, हे झालं निळे, आणि हे काय झालं, कमळ, हे निळे कमळ। आता निळ्याला काय महत्व आहे का, निळा म्हणल्याला काय म्हणते, निळ्या रंगात निळे काय शर्ट आहे, पॅन्ट आहे, पेन आहे, वही आहे, काय आपल्याला माहित नाही। पण कमलम, जेव्हा कमळ हा शब्द त्याला नील या शब्दाला अटॅच झाला, म्हणजे जुळा, तेव्हा हे पूर्ण एक शब्द तयार झाला। म्हणजे इथं काय, कमल या शब्दाला फुल प्रधानता आहे, महत्व आहे। म्हणजे उत्तर पद काय ह्याच्यात प्रधान आहे, उत्तर पद प्रधान आहे, म्हणून याला काय म्हटलंय की तत्पुरुष समास आहे। हेच दिलंय, उत्तर पद प्रधान असतं म्हणजे तत्पुरुष समास। आता तत्पुरुष समासाचे मुख्य किती दोन प्रकार पडतात। आता पुढे ते पाहूया आता कशा प्रकारे। आता व्याधिकरण। आता व्याधिकरण मध्ये कसं, एक व्याधिकरण एक समानाधिकरण। आता व्याधिकरण मध्ये कसं म्हटलंय, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी ही विभक्तीनुसार फरक पडतात। नंतर यामध्ये पुढे तर समानाधिकरण। समानाधिकरण मध्ये कसे त्यांची विभक्ती वगैरे सारखी असते, जसं कर्मधारय, द्विगु, नन, त्यानंतर उपपद आणि प्रादी। आता ते आपण समासच पुढे उल्लेख केलाय, पण एक बेसिक सांगितलं। आता हे कशा प्रकारे आपल्याला आता पुढे पाहायचं आपल्याला। आता तत्पुरुष समास खूप महत्त्वाचा समास आहे। तत्पुरुष समास आपल्या पेपरमध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 एक्झाम्पल तत्पुरुष समासावरती तुम्हाला नक्की पेपरमध्ये पाहायला मिळतील। व्याधिकरण कशा प्रकारे म्हटलंय ते बघून घेऊया। आता व्याधिकरण म्हणजे काय, दोन पदाच्या विभक्त्या वेगवेगळ्या सांगितल्या, जसं की आपलं पूर्वपद होतं आणि त्यानंतर उत्तरपद होतं। आता समजा पूर्वपद आणि उत्तरपद यांच्या दोघांच्या ज्या विभक्ती आहेत त्या तुम्हाला सारख्या नाही दिसणार, वेगवेगळ्या दिसणार। म्हणजे ह्यानुसारच याचे टाइप्स पडलेले आहेत।
तो काय द्वितीय, काय द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी अशा प्रकारे. आता ह्यानुसार आता बघून घ्या. आता काय द्वितीय तत्पुरुष समास, यामध्ये तुम्हाला काय करायचं, श्रुत, अतिथ, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्य एवढे शब्द तुम्हाला पाठ करून ठेवायचे. त्यामध्ये तुम्हाला उत्तर पदात, आता व्याधिकरण ना, तो उत्तर पद प्रधान आहे ना यामध्ये, तर तुम्हाला उत्तर पदात ही शब्द दिसले की डायरेक्ट मानायचं द्वितीय तत्पुरुष समास आहे. जसे काय म्हणतात, कृष्णाश्रित. आता एक आणखी सांगायला गेलं, जो मूळ शब्द असतो त्याची तुम्हाला द्वितीय तत्पुरुष समासमध्ये द्वितीय करायची, तृतीय तत्पुरुष समासमध्ये तृतीय करायची, चतुर्थी तत्पुरुष समासमध्ये चतुर्थी करायची, अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे. आता कृष्णाश्रित आहे, मूळ शब्द कोणता इथं, कृष्ण आहे, म्हणजे पूर्वपदमध्ये काय कृष्ण आहे, आणि उत्तर पदात काय श्रित आहे. तो उत्तर पदात तुमचं काय प्राधान्य आहे ना, तर इथं बघा श्रित आलंय आणि इथं पण श्रित आलंय, डायरेक्ट म्हणलं तत्पुरुष द्वितीय तत्पुरुष समास आहे. आता ह्याचा विग्रह करायचा आपल्याला. आता पूर्व पदाचा जो असेल मूळ शब्द त्याचा काय करायचे, द्वितीय करायचे, म्हणजे काय करायचे, कृष्णम शीत. जसं की उदाहरण समजून सांगतो तुम्हाला की आता काय असेल, काय कृष्ण काय होतं, एक्झाम्पल कृष्णाशीत, कृष्ण शीत असं एक्झाम्पल होतं. आता हा मूळ शब्द होता कृष्ण, त्यानंतर हा काय पुढचा शब्द होता, उत्तर पद होता श्रित. आता श्रितवरून तुम्ही सांगितलं की हे द्वितीय तत्पुरुष समास आहे, अशा प्रकारे. नंतर काय सांगितलं, आता ह्याचा मूळ शब्द द्वितीय करायचे, म्हणजे काय होईल, कृष्णम, नंतर काय श्रीतचं श्रीत, कृष्णम श्रीत, अशा प्रकारे झालं. कृष्णम श्रीत, कृष्णाची काय केली आपण, द्वितीय केली, आणि नंतर श्रीत जशा तसं लिहून टाकलं, झालं द्वितीय तत्पुरुष समास. आता नंतर ग्रामगत. आता ग्रामगत, ग्रामचं द्वितीय काय झाले, ग्रामम, आणि उत्तर पदात गत आलाय, हे बघा गत आलाय, तर त्यामुळे काय झालं, ते द्वितीय तत्पुरुष समास झालाय, म्हणजे ग्रामम गत, अशा प्रकारे द्वितीय तत्पुरुष समास झालाय. आता पुढे पाहतो आपण तृतीय तत्पुरुष समास. आता तृतीय तत्पुरुष समास म्हणजे काय म्हणतात, एखादे पद जर तृतीय विभक्तीत असेल आणि त्या पदाकडून कार्य झालेले असेल आणि त्या गुणवाचक शब्दाचे तृतीय विभक्तीत असेल, अशा पदाची तृतीय तत्पुरुष समास होतो. म्हणजे काय म्हटलं, एखादं पद आहे, जे एखादं पद आहे म्हणजे पूर्वपद आहे, ती तृतीय विभक्तीत असायला पाहिजे आणि त्या पदाकडून काहीतरी कार्य झालेलं पाहिजे. जसं की काय म्हणतात, तुमचं समजा मी समजा शिकवतोय, सॉरी मी शिकवतोय, तर माझी काय होईल, मीची काय होईल, तृतीय होईल, आणि शिकवतोय हे काय झालं, कार्य झालं ना, मग माझ्या हातातून काहीतरी कार्य झालं, मी शिकवतोय तर माझ्या हातून काहीतरी कार्य झालं, मग तृतीय विभक्ती होईल, ते अशा प्रकारे तृतीय तत्पुरुष समास होईल. तसंच म्हटलं, आता उदाहरण जाणून घ्या कसं आहे, शंकुला हा खंड. आता शंकुलाचा अर्थ होतो कोयता आणि खंड होतो तोडणे, म्हणजे कोयत्याने तोडणे. कशाने, कोयत्याने तोडणे. तर तोडणे हे काय झालं, कोयत्याने केलेले तुकडे समजा, अशा प्रकारे. तर त्याप्रमाणे काय होईल की जे कोयता वगैरे, तर इथं काहीतरी क्रिया होतोय ना, म्हणजे तोडतोय आपण, काहीतरी क्रिया करतोय, तर तिथं काय झालं, क्रिया करतोय. तर यामध्ये कसं सांगतं, जे शंकुल आहे, तर शंकुलाचे काय होईल, तृतीय होईल, आणि खंड जशाच तसं राहील. म्हणजे काय होईल, प्रथम जे आपला पूर्वपदातला मूळ शब्द असतो त्याची तृतीय होणार, आणि बाकीचं काय होणार, त्याचं काय, तो मूळ पुढे जे शब्द आला म्हणजे क्रिया आहे ती तशी राहते. जसे बघा शंकुला या खंड. आता पुढे सांग धान्य अर्थ. तर धान्यामध्ये धान्य विकून मिळवलेले पैसे. आता इथं बघा, हे धान्य विकून मिळवलेले पैसे म्हणजे कार्य केलं, धान्याकडून काहीतरी कार्य केलं, धान्य विकून मिळवलेले पैसे, धान्याकडून काहीतरी कार्य केलं, तर धान्याची काय होईल, तृतीय होईल, आणि पुढचं जे काय क्रिया वगैरे म्हटलंय नंतर ती तशी राहते. आता बघा धान्य, आता धान्य शब्द कसा आकारांत आहे, तर राम होऊन चलन. धान्य आकारांत शब्द, तर राम होऊन चलन, तर रामचा रामेन होत, तसं धान्याचा धान्यन झाला, आणि अर्थ तसं पुढे झाला, धान्यन अर्थ. अशा प्रकारे तृतीयामध्ये काय पाहिले की जे विभक्ती पहिला जो पूर्वपदातला असतो ते तृतीय विभक्तीत असायला हवा, आणि त्याच्याकडून कार्य झालेलं असेल तर तृतीय तत्पुरुष समास होतो. अशा प्रकारे म्हणजे कार्य झालं, तुम्हाला अर्थ अगोदर जाणून घ्यायचा, त्याचं कार्य झालं की तृतीय तत्पुरुष समास समजून घ्यायचा. नंतर पाहतो आपण चतुर्थी तत्पुरुष समास. आता खूप सोपा हा समास आहे. अर्थ, बली, हित, सुख, त्यानंतर रक्षित नम अशा प्रकारे हा चतुर्थ तत्पुरुष समास आहे. आता यामध्ये तुम्हाला नम जास्त पुस्तकमध्ये बुकमध्ये दिसणार नाही कुठं, आणि नम खूप महत्त्वाचं आहे. त्या अगोदर अर्थ, बली, हित, सुख आणि रक्षित आणि नम अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला बली, हित, सुख हे प्रकारे शब्द जास्त मोस्ट पाहायला मिळेल. पण बाय चान्स नम कुठं शब्द दिसला तर खूप महत्त्वाचा आहे नममध्ये. आता यामध्ये कसं आहे, हे शब्द जर तुम्हाला कुठेही उत्तर पदात दिसले, पूर्व पदात नाही म्हणत मी, उत्तर पदात दिसले, 2 नंबरला दिसले, की डायरेक्ट काय म्हणायचं, हा चतुर्थी तत्पुरुष समास आहे. अर्थ, बली, हित, सुख, रक्षित, नम. आता अशा प्रकारे काय सांगतात इथे चतुर्थ तत्पुरुष समासमध्ये बघा, सुख आहे, हित आहे म्हणजे चांगलं आहे, बली आहे, त्यानंतर अर्थ आहे, त्यानंतर रक्षित आहे, नम म्हणजे एक प्रकारचं काहीतरी पॉझिटिव्हिटी दर्शवतोय, म्हणजे काहीतरी चांगलं दर्शवतोय, ते चतुर्थ तत्पुरुष समास असतो. जसं की उदाहरण पाहताय दुज्य अर्थ. आता दुज्य अर्थमध्ये मूळ शब्द काय, दुज्य प्लस पुढं काय होता, अर्थ. दुज्य प्लस अर्थ हा शब्द बनला होता, त्यातला दुज्याचं चतुर्थ झाली दुज्य आहे, आणि अर्थ तुम्ही अर्थ पण लिहू शकता किंवा अथम पण लिहू शकता, अयम लिहू शकता, अयम लिहू दुज्य आहे, अयम. त्यानंतर आता भूत
भूतबली म्हणजे भूतबली. आता त्याचं कसं होईल, भूतची काय चतुर्थी झाली भूतभ्य आणि बली पुढं बलिह. त्यानंतर काय म्हणताय पुढं, आता श्री गणेशाय नमः. आता श्री गणेशाय नमः मध्ये काय गणेशाय, गणेशाय झाली चतुर्थी आणि नमः काय सांगितल्याप्रमाणे नमः. तर तुम्हाला अशा प्रकारे श्री गणेशाय नमः अशा प्रकारे तुम्हाला जर दिसलं की समजून जायचं चतुर्थी तत्पुरुष समास आहे वगैरे. नंतर आता पुढे पाहतो पंचमी तत्पुरुष समास. आता पंचमी तत्पुरुष समासमध्ये भय, भीत, भीती, भी आणि त्यानंतर हे अशा प्रकारे तुम्हाला शब्द दिसले तर डायरेक्ट म्हणायचं पंचमी तत्पुरुष समास. पण कशात पाहिजे, उत्तर पदात पाहिजे. नंतर आणखी कोण शब्द आहे, दूर, कृच्छ, मुक्त, आगत, स्तोक आणि आंतिक एवढे बी सुद्धा तुम्हाला हे शब्द दिसले काय उत्तर पदात तर डायरेक्ट म्हणायचं पंचमी तत्पुरुष समास आहे. आता कसं ओळखायचं, तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल आलं ना, समजा रोग भयम. आता रोग भयम, आता शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचं, फोड करायची रोग भयम. आता भयम तुम्हाला लक्षात येईल की काय आपण कुठंतरी वाचलं होतं भय, भीत, भी असे शब्द आले तर कोणता होता, पंचमी तत्पुरुष समास होता. डायरेक्ट म्हणायचं रोग भयम, मग भयम काय पंचमी तत्पुरुष समास. आणि त्याचं काय आता हे करायचं आपल्याला विभक्ती करायची. आता मूळ शब्द काय आहेत, रोग आहे, रोगची काय करायची पंचमी करायची आणि पुढचा शब्द लिहून टाकायचा भयम जशाल तसं. म्हणजे काय रोगात भयम. आता रोग भीती, रोगचा मूळ शब्द आहे, मूळ शब्दाची काय करायची पंचमी करायची म्हणजे रोगात पुढं भीती जशा तसं लिहून टाकायचं. म्हणजे आता पुढं आलं ज्वर, आता ज्वर, आता पुढं मुक्त. आता इकडं सांगितले आपले शब्द कोणते, दूर, कृच्छ, मुक्त, आघात, स्तोक आणि अंतिक. आता पुढचे शब्द हे आहेत ना, ज्वर, मुक्त. आता इथं बघा ना, इथं आलाय मुक्त शब्द, आलाय का मुक्त शब्द. आता काय आलंय तर ज्वर काय आकारांत शब्दाप्रमाणे त्याची पंचमी काय म्हणजे ज्वरात आणि पुढं मुक्त जशाल तर मुक्त, ज्वरात मुक्त. आता पुढं सांगायचं गेलं, काही जण सर म्हणते रोग शब्द भयमला चालेल तर चालेल का. आता हे बघा, जर असा शब्द असेल समजा की काय रोग काय म्हणता ना आणखी आपल्याला की रोगबली, असं समजा रोगबली वगैरे असला शब्द आला रोगबली. आता शेवटी उत्तर पदात बली आहे ना, तर मग उत्तर पदात बली असल्यामुळे काय झालं चतुर्थ तत्पुरुष समास झाला. चतुर्थ तत्पुरुष समास म्हणजे काय, रोग आहे मग काय होईल त्याची बली वगैरे होईल अशा प्रकारे. नंतर काय पुढं सांगायचं गेलं तर काय होईल, आता पंचमी तत्पुरुष समास झालेला आहे. आता पुढं पाहतो आपण षष्टी तत्पुरुष समास. आता षष्टी तत्पुरुष समासमध्ये काय होईल, जेव्हा पूर्वपद आणि उत्तर पदात संबंध दर्शवला जातो तेव्हा षष्टी तत्पुरुष समास होतो. म्हणजे पूर्वपद आणि उत्तर पदात काहीतरी संबंध आहे. जसे काय म्हणताय की आई काय म्हणताय लेक वडील वगैरे, मुलगा वडील वगैरे, म्हणजे दोघात काहीतरी संबंध वगैरे, म्हणजे काहीतरी दोघात नातं काहीतरी संबंध वगैरे असं काहीतरी असेल तर षष्टी तत्पुरुष समास म्हणा, दोघात काहीतरी संबंध वगैरे. जसं काय म्हणताय की आता एक्झाम्पल दिलंय राजपुरुष म्हणजे राजाचा माणूस किंवा नोकर, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे ना राजपुरुष. तर काय विग्रह काय होईल, राजमूळ शब्द आहे तर मूळ शब्दाची काय करायचं षष्टी करायची, पुरुष शब्द जसं लिहून टाकायचं. आता राजचे काय होईल, राजचं हे सर राज्ञ पुरुष. तर राज्ञ पुरुषमध्ये कसं होईल की हे राजण्याचं राजने आणि पुढं पुरुष अशा प्रकारचा विग्रह झाला. त्यानंतर मनोविकार. आता मन मूळ शब्द आहे, मन शब्दाची काय होईल षष्टी होईल आणि विकार शब्द जसं तसं लिहून टाकायचं पुढं. मनचं काय झालं मनसह हे झाली त्याची षष्टी आणि पुढचा विकार शब्द विकार अशा प्रकारे षष्टी तत्पुरुष समास होता. आणि यामध्ये काय होतं, पूर्वपद आणि उत्तर पदात काहीतरी संबंध असतो. मनस विकार म्हणजे मनाचे विकार, म्हणजे काहीतरी दोघांमध्ये संबंध अशा प्रकारे. आता सप्तमी तत्पुरुष समास पद्धत आता तुम्हाला पाठ करायचे आहेत. यामध्ये ही ट्रिक आहे की शब्द तुम्हाला कुठं पण उत्तर पदात दिसले की डायरेक्ट मानायचं हे सप्तमी तत्पुरुष समास आहे. जसं की शौण, धूर्त, कुशल, प्रवीण, उत्तर आदी. त्यानंतर निपुण, सिद्ध, शुष्क आणि पक्व. ध्यानात ठेवा शब्द शौण, धूर्त, त्यानंतर कुशल, प्रवीण, उत्तर वगैरे. त्यानंतर पाहायला गेलं काय आदी, उत्तर आदी. त्यानंतर निपुण, शुष्क, सिद्ध, पक्व हे शब्द उत्तर पदात दिसले की सप्तमी तत्पुरुष समास झाला म्हणायचं. जसं काय अक्ष शोंड आला एक शब्द आहे बघा शोंड. त्यानंतर कुशल काय म्हटलं कार्य कुशल. आता काय म्हणायचं हे बघा अक्ष शोंड. आता पूर्वपदात काय त्याची सप्तमी करायची ना आपल्याला, तर अक्षचं अक्षिशु होणार, शोंड जसं तसं लिहून टाकायचं अक्षिशु शोंड. त्यानंतर कुशल कार्य कुशल. आता कार्याची काय होणार षष्टी होणार सप्तमी होणार कार्येशु आणि पुढं काय कुशलचं कुशल कार्येशु कुशल. अशा प्रकारे हा पूर्ण तत्पुरुष समास होता. यामध्ये काय पाहिलं आपण व्याधिकरणचं पाहिलं. आता पुढं पाहतो आपण समानाधिकरण तत्पुरुष समास. आता ह्यामध्ये तुम्हाला 1-2 एक्झाम्पल यावरती बी तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. आता हे जे समानाधिकरण म्हणजे काय, ज्यांची विभक्ती सेम असेल. आता आपण व्याधिकरण म्हणजे पाहिलं होतं, ज्या व्याधिकरणमध्ये काय होतं की त्यांची विभक्ती दोन्ही जे होते त्यांची विभक्ती काय होती पूर्वपदाची आणि उत्तर पदाची दोघांची सारखी नव्हती. पण समानाधिकरणमध्ये काय असेल की जे पूर्वपद आणि उत्तर पद असेल यांची जी विभक्ती असणार आहे ती समान असणार आहे. आता यामध्ये कारण ते उदाहरण आपले कोणकोणते प्रकार आहेत, कर्मधारय, द्विगुणन, उपपद आणि प्रादी हे असे त्याचे आपले किती 5 प्रकार आहे. आता एक जाणून घेऊया. आता कर्मधारय समास. आता कर्मधारय समासमध्ये मुख्य 2 प्रकार पडतात, विशेषण विशेष्य आणि उपमान आणि उपमेय अशा प्रकारे 2 समासाचे प्रकार पडतात. आता विशेषण विशेष्य आणि उपमान आणि
उपमेय. आता जाणून घेऊया विशेषण आणि विशेष्य. आता समजा एक वाक्य आहे, तिथं तुम्हाला दिसली सुंदर मुलगी. आता सुंदर मुलगी मध्ये म्हणायला गेलं तर मुलगी काय झाला मूळ शब्द आहे आणि सुंदर काय दिली आपण त्याला उपमा दिली. तर सुंदर ही काय झालं विशेषण झालं, म्हणजे उपमा दिली म्हणजे काहीतरी विशेषण लावलंय ना आपण त्याला, सुंदर मुलगी. त्यानंतर काय म्हटलं काय म्हणतात आणखी की समजा लांब पेन कसा आहे, हा लांब म्हटलं, लांब पेन, लांब काय झालं विशेषण झालं आणि पेन काय झाला हा मूळ शब्द झाला म्हणजे विशेष्य झाला. अशा प्रकारे विशेषण म्हणजे सुंदर आणि विशेष्य म्हणजे मूळ शब्द कोणाला दिलाय आपण ती विशेषण कोणाला लावलं तर काय झालंय मुलगी. तर विशेष्य मुलगी, सुंदर विशेषण. अशा प्रकारे जे विशेषण असतं तेच प्रकारे उपमा असते आणि विशेष्य म्हणजे मूळ शब्द असतो. नंतर पाहायला गेलं तर आता विशेष्यमध्ये बघूया काय सांगितलं. जे पूर्वपद असते त्यात विशेषण तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे जसं की सुंदर आणि उत्तर पदामध्ये विशेष पाहायला मिळेल जसे की मुलगी. पूर्वपदात समजा सुंदर आणि उत्तर पदात मुलगी. पूर्वपदात विशेषण दिसन, उत्तर पदात विशेष्य दिसन. जसं की नीलोत्पलम म्हणजे निळे कमळ, नीलोत्पलम. आता यामध्ये काय सांगत आहे तुम्हाला निळे कमळ आहे. तर निळे काय झाले विशेषण लावलंय पण काय लावलंय कमळाला लावलं म्हणजे विशेष्य झालंय. कमळाला काय लावलंय विशेष्य लावलंय, निळे कमळ लावले. नंतर पाहायला सांगितलं तर नीलोत्पलम ह्याचा विग्रह केला नीलम उत्पलम. तर नीलम काय झाला हा विशेषण आणि काय उत्पलम म्हणजे कमळ काय झाला विशेष्य. आता पुढं पाहतो उपमान आणि उपमेय. आता त्याप्रमाणे कसं उपमान आणि उपमेय कसं जाणून घेऊया. आता ते उदाहरण थ्रू समजून घ्या. मधाप्रमाणे साखर. आता मधाप्रमाणे साखर, साखरेला काय दिली मधाची उपमा दिली. साखरेला काय म्हटलंय बघा ना, मधाप्रमाणे साखर म्हणजे मधासारखी साखर आहे. साखर मूळ शब्द येतं आणि साखराला कशी हे दिली मधाची उपमा दिली. म्हणजे उपमा काय दिली मध आणि उपमेय म्हणजे काय जो मूळ शब्द आहे, मूळ शब्द म्हणजे काय ज्याला उपमा दिली असा तो साखर. आता काय म्हटलं उपमेय आणि उपमान. आता हे बघा उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिली आहे, ज्याला उपमा दिली म्हणजे मूळ शब्द आणि उपमान म्हणजे काय जी दिली जाते म्हणजे ती दिली जाते ती म्हणजे काय समजा ती झाली उपमा म्हणजे उपमान. एवढं ध्यानात ठेवायचं. आता हे बघा आता उदाहरण घ्या. घनश्याम म्हणजे अर्थ काय झाला मेघासारखा वर्ण असलेला म्हणजे श्रीकृष्ण आहे. समजा मेघासारखा मेघासारखा वर्ण असलेला म्हणजे श्रीकृष्ण. तर आता यामध्ये घनश्याम, तर घनश्यामचा विग्रह कसा होता घन इव श्याम. आता यामध्ये तुम्हाला काय सांगताय की आता जो श्याम आहे घन श्याम आहे, मूळ शब्द कोणता आहे श्याम आहे आणि जी उपमान दिली त्याला उपमा दिली घनाची उपमा दिली म्हणजे मेघासारखा वर्ण असलेला असं म्हटलंय. त्यानंतर हे झालं. आता यामध्ये पण एक आहे जर पूर्व घन श्याम. आता काय घन श्याम घन इव श्याम अशा प्रकारे हे झालं. हे जे प्रकार कर्मधारय समास विशेषण आणि विशेषण विशेष्य आणि उपमान आणि उपमेय हे झाले कर्मधारय समासाचे मुख्य प्रकार. आता पुढचा समास पाहतोय आपण द्विगु समास. खूप सोपा असणारा हा समास आहे. यावरती तुम्हाला एक एक्झाम्पल तरी तुमच्या पेपरमध्ये पाहायला मिळू शकतं तुमच्या पेपरमध्ये. आता यामध्ये काय सांगायचं तुम्हाला द्विगु समास. आता या समासामध्ये संख्यावाचक शब्द असेल, यामध्ये तुम्हाला संख्यावाचक शब्द दिसले की डायरेक्ट म्हणायचं द्विगु समास. जसे कसं त्रिफळा, नवरात्र, पंचगंगा म्हणजे संख्यावाचक म्हणजे संख्या दिसली ना तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला तर मग काय म्हणायचं संख्यावाचक शब्द दिसला तर द्विगु समास म्हणायचं. आणि ते बी का दिसला पाहिजे तुम्हाला पूर्वपदात दिसला पाहिजे म्हणजे सुरुवातीलाच दिसणार त्रिफळा, नवरात्र, पंचगंगा अशा प्रकारे. आणि दोन्ही पदामध्ये कसे षष्ठी विभक्ती असणार. जेव्हा तुम्ही काय करता यांचा विग्रह करता तर दोन्ही पदाची काय करायची षष्ठी करता. पहिलं आणि दुसरं पद असेल हे दोन्ही पदाची काय करायची तुम्हाला षष्ठी करायची. दोन्ही पदाची तुम्हाला काय करायची षष्ठी करायची अशा प्रकारे. नंतर काय केलं सांगितलं. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पुढं समाहार जोडावा लागतो. पुढं काय जोडावा लागतो समाहार. मग आता त्रिफळा हा समजा एक्झाम्पल आहे त्रिफळा, तर त्रिचा हा पूर्वपद झाला आणि फळा हा काय झालं फळ म्हणजे दुसरं झालं उत्तरपद झालं. तर दोघांची षष्ठी करायची. मग काय झालं त्रयानाम फळानाम फळानाम आणि पुढं जोडावा लागतो समाहार अशा प्रकारे. समाहार पुढं तुम्हाला ॲडिशनल शब्द जोडला होतो त्रयानाम फळानाम समाहार अशा प्रकारे. त्यानंतर पुढं पाहायला गेलं नवरात्राचं काय होय नवानाम रात्रीनाम समाहार. त्यानंतर पंचगवम. आता पंचगवम म्हणजे काय म्हटलं पंचानाम गवानाम समाहार. आता यामध्ये पूर्ण हे झालं. आता यामध्ये तुम्हाला एक एक्सेप्शन आहे. आता एक्सेप्शन इथं लिहायचं राहिलं आहे. आता एक्सेप्शन काय इथं जर कोणत्याही नदीचे नाव आले जसं की पंचगंगा तर काय होईल पंचनाम गंगानाम समाहार. पंचनाम गंगानाम समाहार. पण याचं काय होईल पंचनाम गंगानाम समाहार पण याचा जो समास होईल तो होईल अव्ययभाव समास.
की जो समास होईल तो अव्ययभाव समास होईल. अशा प्रकारे नदीचं कोणतंही नाव येऊ द्या, जसं की गोदावरी, त्यानंतर काय म्हणतात गोदावरी, त्यानंतर गोदावरी झालं, त्यानंतर आणखी सरस्वती वगैरे असं गोदावरी झालं, त्यानंतर आणखी कोणते बी नदीचं नाव जरी आलं तर अशा प्रकारे काय होईल त्याचं काय होईल कोणता अव्ययभाव समास होतो, त्याचा कोणता होता अव्ययभाव समास होतो. हे एक्सेप्शन आहे फक्त नदीचं नाव आलं तर. तर आता पुढं पाहतोय आपण नन समास. दुसरा कोणत्याही समासाला काय म्हणतो, दुसऱ्या कोणत्याही समासाला अव्ययभाव होत नाही, फक्त नदीचं नाव आलं तर, एवढं ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आता नन समासात, नन समासमध्ये काय सांगता येईल तुम्हाला की पूर्वपद ह्यात कसं असतं नकारात्मक वर्ण दिसतील व उत्तर पद श्रेष्ठ असतं. आता पूर्वपदामध्ये नकारात्मक वर्ण दिसतील तुम्हाला, नाही अशा प्रकारे वर्ण दिसतील. आता नकारात्मक वर्ण म्हणजे कसं विग्रहामध्ये काय म्हणते, अ आणि अन हे दोन शब्द तुम्हाला अ आणि अन पूर्वपदात दिसले आणि त्याचं काय होतं की पूर्वपदात दिसले की डायरेक्ट काय म्हणायचं नन समास आहे. नन म्हणजे काय असणं, अ आणि नन म्हणजे नकारात्मक वर्ण आहे. पण या विग्रह करताना अ आणि अनचा काय करावं लागतो तुम्हाला न करावा लागतो, अ आणि अनचा न करावा लागतो. जसं की अब्राह्मण. आता अब्राह्मण म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला ब्राह्मण नाही येते असं अब्राह्मण आहे. म्हणजे जर अचं काय होईल न होईल, पुढचा शब्द जसं लिहून टाकला न ब्राह्मण. नंतर अवैद्य म्हणजे वैद्य नाही, तर अचं काय होईल न होईल आणि वैद्य जसं अवैद्य. अशा प्रकारे. नंतर आता पुढं पाहताय तुम्ही आता काय उपपद तत्पुरुष समास. अशा प्रकारे आता पुढचा समास पाहताय तुम्ही चौथा समास. यामध्ये काय म्हटले, उत्तर पदात क्रियावाचक वगैरे वर्ण दिसतात, क्रियावाचक वर्ण दिसतात आणि पूर्व पदात सुबंत प्रत्यय वर्ण दिसतात. पदाच्या शेवटी तुम्हाला कार दिसेल. आता यामध्ये सिंपल आहे, उपपद तत्पुरुष समासमध्ये तुम्हाला पदाच्या शेवटी जेव्हा कार वगैरे दिसेल तुम्हाला डायरेक्ट कार दिसेल, कुंभकार असे शेवटी असेल कार, शिल्पकार, कुंभकार, ग्रामकार असं काहीतरी दिसेल समजा तुम्हाला. तर कार दिसलं की डायरेक्ट माझं उपपद तत्पुरुष समास आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे उपपद तत्पुरुष समास आहे. आता कुंभकार, आता काय म्हटलं कार दिसलं ना तर हे कुंभमचे काय करायचं तुम्हाला द्वितीय करायची इथं. हे बघा कुंभमची कुंभम झाली आणि कारचं काय करायची करुती येते. हे बघा अशा प्रकारे. आता दुसरा कोणता शिल्पकार आहे ना, आपण शिल्पकार बघूया. शिल्पकार, आता शिल्पकार आहे, कार आलं तर तुम्ही उपपद तुम्हाला काय कळलं उपपद तत्पुरुष समास हा कळून गेलं. आता तुम्हाला काय करायचं शिल्प त्याची द्वितीय करायची म्हणजे काय झालं शिल्पम का हे, त्यानंतर शिल्पम झालं, त्यानंतर आता कार आहे. आता शिल्पमचं काय करायचं शिल्पम करोती शिल्पम करोती त्याचे शिल्पम करोती आणि इथे फक्त करोती इथे ॲडिशनलमध्ये तुम्हाला जोडायचं एवढंच फक्त शिल्पम करोती इथे. हे शिल्पमची द्वितीया केली, शिल्प द्वितीय शिल्पम करोती इथे अशा प्रकारे. नंतर झालं उपपद तत्पुरुष समास. नंतर आता पुढं पाहतो प्रादी तत्पुरुष समास. खूप भारी समास आहे हा प्रादी. यामध्ये तुम्हाला पूर्वपदात डायरेक्ट उपसर्ग दिसून येईल. यामध्ये पूर्वपदात उपसर्ग दिसेल व उत्तर पदात श्रेष्ठता असेल. पूर्वपदामध्ये तुम्हाला उपसर्ग दिसेल आणि उत्तर पदात तुम्हाला काय दिसेल ते श्रेष्ठता असेल. जसं की प्रपर्णह. आता प्रपर्णह जे तुमचे 22 उपसर्ग आहे, तुम्हाला सुरुवातीलाच कुठंतरी 22 उपसर्गापैकी काहीतरी दिसले की प्रादी तत्पुरुष समास डायरेक्ट म्हणून टाकायचं. जसं की काय म्हणतं की उपसर्ग प्रपर्ण म्हणजे काय म्हटलं प्रपतितानी परपानी यस्मात हे अशा प्रकारे विग्रह होता. आता ह्यात जास्त विग्रहावर तर डोकं न लावता फक्त एवढं ध्यानात ठेवा की सुरुवातीला तुम्हाला जर उपसर्ग दिसला तर प्रादी तत्पुरुष समास म्हणायचं. आता नंतर पुढं पाहतो आपण आता बहुव्रीही समास. आता तत्पुरुष समास आपला पूर्ण फायनल झालाय, डन झालाय. आपण कोणकोणता तत्पुरुष समास हा पूर्ण महत्त्वाचा समास होता. तुम्हाला तत्पुरुष समासवरती जास्तीत जास्त खूप तुम्हाला 15 मार्कचं काय असणार आहे समास असणार आहे. त्यामुळे समासमधले 15 मार्कसाठी तुम्हाला तत्पुरुष समासवरती जास्तीत जास्त मॅक्स तुम्हाला उदाहरण दिसतील मॅक्सिमम. झालं आता तत्पुरुष समाजची भेद वगैरे पाहिली, यामध्ये सगळ्यात मोठा होता. आता पुढचा पत्ता आपण बहुव्री. आता तत्पुरुष आपला कंप्लीट झाला आहे. आता बहुव्रीमध्ये काय सांगितलं यामध्ये तिसरेच पद प्रधान असते. आता ह्याच्यात काय असतं तत्पुरुषमध्ये उत्तर पद प्रधान होतं, यामध्ये बहुव्रीमध्ये तिसरेच पद प्रधान म्हणजे अन्य पद प्रधान सांगितले. जसं की उदाहरण काय सांगितलं पितांबर. आता यामध्ये एक ट्रिक आहे, जास्त वेळा कसं होतं देवाचे नाव दिसते तुम्हाला, जास्त वेळ काय दिसतं देवाचे नाव दिसतं. जसं काय म्हणताय की पितांबरम म्हणजे पितम अंबरम यस्य सह. आता यामध्ये बी शेवटी तुम्हाला पितम अंबरम वगैरे झालं तर बहुव्री समासमध्ये यस्य सह लावावं लागतं. यस्य सह हे शेवटी तुम्हाला लावावं लागतं इथं यस्य सह, हे ध्यानात ठेवायचं. पितम अंबरम यस्य सह म्हणजे काय की पिवळे आहे ज्याचे अंबर असा तो, म्हणजे कोण आपले म्हणजे श्रीकृष्ण वगैरे म्हणता येईल की पांडुरंग वगैरे म्हणता येईल अशा प्रमाणे.
नंतर काय चक्रपाणी, चक्र पानो यस्य म्हणजे ज्याच्याकडे चक्र आहे म्हणजे चक्र ज्याने धारण केले वगैरे आहे असा तो म्हणजे चक्रम पानो यस्य. तर नीलकंठ, नीलम कंठो यस्य म्हणजे निळे आहे कंठ असा तो काय नीलम कंठो यस्य असं म्हणते ना आपल्याला. त्यानंतर आता पुढं पाहतोय आपण, हे झाले बहुरी समास. जास्त तर तुम्हाला देवाचे नाव दिसते आणि यस्य तुम्हाला या शब्दामध्ये ॲड करायचं अशा प्रकारे. नंतर आता आपण पुढं बघतोय द्वंद्व समास. आता द्वंद्व समास आपण पुढं आता बघतो. द्वंद्व समासात काय म्हणतात तुम्हाला, या समासात दोन्ही पद महत्त्वाचे असतात म्हणजे दोन्ही पदाला महत्त्व असतं द्वंद्व समास. जसं की हरी हरो, आता हरी हरो म्हणजे तुम्हाला काय म्हणतात दोन्ही पद महत्त्वाचं ना, हरी पण हरो पण महत्त्वाचं अशा प्रकारे. मग याचं विग्रह काय होईल, हरचं हरीचं, हरचं हरीचं अशा प्रकारे. आता काय म्हणतात आणखी एक समासामध्ये आणखी एक जाणून महत्त्वाचं, या समासामध्ये स्त्रीलिंग व पुल्लिंगी शब्दाचा मिळून एक शब्द होतो. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्दाचा मिळून एक शब्द होतो. जसं कसं पित्रो. आता अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये बऱ्याच वेळेस एक्झाम्पल पाहायला मिळतं द्वंद्व समासवरती. यामध्ये काय झालं असतं, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्दाचा मिळून एक शब्द झाला असतो. जसं काय आलं मग त्याला वेगवेगळं करावं लागतं आपल्याला. आता इथं काय की स्त्रीलिंग आणि पुल्लिंगमध्ये आता हे बघा पित्रो, माताचं माताचं पिताचं. आता एक ध्यानात ठेवा, विसर्ग कोणाला लावतो, जे आपण पुल्लिंगी शब्द असतो त्याला विसर्ग लावतो, स्त्रीलिंगीला विसर्ग लावत नाही. हे तुम्ही एकदा ध्यानात राहू द्या, अशी चूक वगैरे होऊन लागते. पित्रो, तर पित्रोमध्ये काय माताचं पिताचं. आता ते बघून घ्यावं काय ते तर काय नाही, तुम्हाला पुढे सांगणार जे ते अगोदर तो प्रकार जाणून घेऊया. आता प्रकारमध्ये काय सांगितलं, इतरेतर द्वंद्व, जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांशी संबंध ठेवून असतात. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ असतात आणि एकमेकांशी संबंध असतात. जसं की राम लक्ष्मण म्हणजे काय म्हणते ना, इतरेतरमध्ये कसं दोन पदं असतील ते काय असतील, एक तर स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग वगैरे असतील आणि त्या दोन पदामधील काहीतरी संबंध असतात. तर राम लक्ष्मण दोघांमध्ये काहीतरी संबंध इथे सांगितलं तर मग त्यांचा विग्रह होईल. मग ते काय झालं, इतरेतर द्वंद्व झालं. दोन पदामध्ये ते पुल्लिंग असतील किंवा स्त्रीलिंग असतील पण त्यामध्ये दोघांमध्ये समास असेल ना, मग ते काय म्हटलं, रामचं लक्ष्मणाचं अशा प्रकारे. नंतर जर पुढं पाहायला गेलं तर आता पुढं पाहतोय द्वंद्व समास. द्वंद्व समासमध्ये काय म्हणताय की जेव्हा दोन किंवा अधिक गोष्टींचा संबंध येतो, म्हणजे इथं गोष्टींचा केलाय, गोष्ट म्हणली की ती आली नपुंसकलिंगी आली, नपुंसकलिंगी आली म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टींचा संबंध येतो ते असं समाहार. समाहारमध्ये काय होतं, नपुंसकलिंगीचा गोष्टींचा समाहार झाला असतं. जसं की उदाहरण संज्ञ परिभाषम. आता संज्ञा परिभाषेमध्ये काय म्हटलंय, संज्ञाचं परिभाषाचं. हे बघा वेगवेगळं केलं, च लावायचं फक्त, काही नाही का दोन शब्द वेगळे करायचे आणि त्यामध्ये च लावायचं फक्त, एवढं ध्यानात ठेवायचं. संज्ञाचं परिभाषाचं अशा प्रकारे. यामध्ये फक्त समाहारमध्ये तेच सांगितलं, हरी हरो, हरचं हरीचं, ते राम लक्ष्मण ते जे काय म्हणते, विग्रह सगळ्यांचा सारखा येणार आहे, फक्त प्रकार फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचे. संबंध असणार, पुल्लिंगी स्त्रीलिंगी दोन शब्द असतील त्यामध्ये तुम्हाला संबंध दिसला तर इतर मानाचा राम जसं की, आणि विग्रह सगळ्यांचा सारखा होणार, जसं की राम लक्ष्मण, रामचं लक्ष्मणाचं. नंतर काय म्हटलंय की संज्ञा, आता इथं कसं आहे नपुंसकलिंगी शब्द आलाय की संज्ञा परिभाषिक, यामध्ये संज्ञाचं परिभाषाचं हे दोन्ही नपुंसकलिंगी शब्दाचा समूह आला म्हणून समाहार द्वंद्व. आता पुढं पाहतो एक शेष द्वंद्व. आता एक शेष द्वंद्वमध्ये काय, यामध्ये स्त्रीलिंगी व पुल्लिंगी मिळून एक शब्द बनतो. म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्द दोघं असतील आणि त्या दोघांचं मिळून काय असेल की दोघांचा मिळून एक शब्द झालेला असेल. जसं की पित्रो आणि हंस. आता पित्रो आणि हंसमध्ये तुम्हाला समजून जायचं असा शब्द पाहिला तुम्ही की यामध्ये तुम्हाला कळून गेलं पाहिजे की स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन शब्दात मिळून एक शब्द झालेला आहे. जसे कसं माताचं पिताचं, हंसचं हंसीचं अशा प्रकारे तुम्हाला एक शेष द्वंद्व असेल. हे खूप महत्त्वाचं आहे. यावरती तुम्हाला कुठं ना कुठं तरी पेपरमध्ये एक तुम्हाला एक्झाम्पल द्वंद्व समासवरती पाहायला मिळू शकतं. नंतर आता अव्ययभाव समास पाहतोय आपण. आता अव्ययभाव समासाची एक सिंपल ट्रिक आहे, आता ती तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतो मी. आता अव्ययभावाचं कसं असतं, हे खूप थोडा सगळ्या विद्यार्थ्यांना किचकट वाटणारा हा समास आहे. आता हे समास पण महत्त्वाचा आहे, पण एक ओळखण्याची एक ट्रिक सांगतो यामध्ये. आता यामध्ये कसं पूर्वपद कसं असं प्रधान असं आणि किंवा श्रेष्ठ असतं, पूर्वपद प्रधान असतं किंवा श्रेष्ठ असतं. पण नेमकं काय, पूर्वपदामध्ये काय असतं, पूर्वपदामध्ये नेहमी तुम्हाला काय असं अव्यय दिसतील. तर पूर्वपदामध्ये डायरेक्ट तुम्हाला अव्यय दिसले की डायरेक्ट अव्ययभाव समास म्हणायचं. आता 2 मार्काला जर समास पडला तर 2 मार्काला समास पडला आपला, समजा आता चांगल्या पेजवर सांगू तिकडं. आता 2 मार्काला जर समास पडला तर 1 मार्क असतो तुम्हाला, एक समास आला तर 1 मार्क असतो त्याचा विग्रह करा आणि दुसरा मार्क असतो त्याचा समास ओळखा. 1 मार्काला विग्रह जातो आणि 1 मार्काला काय येतो, समास येतो अशा प्रकारे. पण तुम्ही समास जरी ओळखला तर तुम्हाला 1 मार्काला समास येतो, पुढचा विग्रह वगैरे जमू का नाही, 2 मार्कचे क्वेश्चनसाठी अशा प्रकारे. आणि 1 मार्कामध्ये आला की अर्धा वगैरे. तर आता यामध्ये बघा काय सांगितलंय. आता अव्यय काय सांगितलंय, आधी, उप, सु, दूर,
निर, अति, इति, अनु, यथा, स आणि आ अशा प्रकारे काय असं हे अशा प्रकारे तुम्हाला जे हे किती 11 अव्यय काय दिसले तुम्हाला 11 अशा प्रकारे जर अव्यय दिसले तर तुम्ही काय म्हणायचं अव्ययभाव समास म्हणायचं. आणि ते बी कसे सुरुवातीला दिसते अधिकरण त्यानंतर उपकरण अशा प्रकारे तुम्हाला समजा दिसले कुठं वगैरे तर ते कसे असे सुरुवातीला दिसले की डायरेक्ट म्हणायचं अव्ययभाव समास हा म्हणजे पूर्वपद प्रधान आहे आणि पूर्वपदात तुम्हाला अव्यय वगैरे दिसते. आता काय सांगायचं एक सांगतो की समासला वगैरे सगळ्यांनाच असं सगळा समास जमल म्हणून असं नसतो कारण समाससाठी खूप संस्कृतचा चांगला अभ्यास लागतो. काही विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा समास जमत नसेल पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन गेला असेल की समासमध्ये आता चांगली ट्रिक कळली तर ह्यावर आपण चांगले मार्क घेऊ शकतो. परफेक्ट कोणालाच म्हणजे कसं जे टॉपर वगैरे म्हणजे सगळ्यांना ज्यांना संस्कृतवर चांगली कमांड असेल त्यांना संस्कृतमध्ये 15 पैकी 15 मिळतील. मे बी म्हणतोय 100% मिळेल का नाही याची पण खात्री नाही. मे बी मिळतील पण बाकीचे जे विद्यार्थी असतील ज्यांना आता आपला हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना 15 पैकी किमान मी तुम्हाला सांगतो की 8-10 तरी मार्क त्यांचे फिक्स इथं झाले असतील. 8-10 मार्क तरी मिनिमम धरले तर आपण किती मिनिमम मार्क धरले मिनिमम आता यापेक्षा बी जास्त मिळू शकते पण 8-10 मिनिमम मार्क धरलेत आपण. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मी सांगितलं यामध्ये फक्त अव्ययभावाचे एवढे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. सुरुवातीला अव्ययभावाचे 2 जरी एक्झाम्पल आले आणि तुम्ही अशा प्रकारे जरी ओळखले की यावरून तुम्हाला अव्ययभाव तर तुम्हाला 2 उदाहरणाचे विग्रह जमला तर ठीक आहे नाही जरी जमला तर अर्धा मार्क तुम्हाला विग्रहाला मिळू शकतो आणि जर ओळखला वगैरे समास तर तुम्हाला 1 मार्काला तुम्हाला समास येऊ शकतो. तर अशा प्रकारे पूर्ण आपण सिंगल शॉर्टमध्ये काय पूर्ण समास बघितलेला आहे आणि विथ ट्रिक सोबत बघितलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा समासचा व्हिडिओ पोहोचवा कारण की त्यांचा बी फायदा होऊन द्या ना यार कारण सगळ्यांचा फायदा होतो. सगळे पेपरचा अभ्यास करतात सगळ्यांना स्ट्रेस आला असतो समाजचा तर सगळ्यांचं चांगलं करा. धन्यवाद.